ग्रामपंचायत विकास योजनेच्या विशेष जनसुविधा अनुदान अंतर्गत प्रशासकीय मान्यता वितरण व घरकुलधारकांना जागा वाटप आज 29 मार्च रोजी जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दुपारी 12 वाजता हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते। यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश घोडे, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक RD लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, भाऊसाहेब अकलांडे यांच्यासह अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। या प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ग्रामसेवक यांना 45 ग्रामपंचायत भवन, 130 स्मशानभूमी बांधकाम, पोहोच रस्ते अशा विविध विकास कामांच्या योजनांचे आदेश वाटप करण्यात आले। तसेच राज्य शासनाच्या सरळ सेवा भरती अंतर्गत पात्र ठरलेल्या 21 कंत्राटी ग्रामसेवकांना या प्रसंगी नियुक्तीपत्र देण्यात आले। जिल्ह्याभरातून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गटाच्या सदस्या आदींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पालकमंत्री ग्राम विकास योजना नावाचा एक प्रकल्प या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बिल्डिंग्स नाहीत अशा ठिकाणी एकाच वेळेस त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेले आहे। जवळपास 172 गावांमध्ये स्मशानभूमी नव्हत्या, त्याच्यापैकी 142 गावांमध्ये स्मशानभूमीच्या वर्क ऑर्डर एकाच वेळेस देण्यात आलेले आहे। 37,000 घरकुलांना वर्क ऑर्डर देण्याचं काम करण्यात आलेलं आहे। आणि ज्याप्रमाणे शहरामध्ये बचत गटांकरता व्यवस्था नाही आहे, तर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये बचत गटाचे मॉल उभं करण्याकरता सुद्धा जवळपास 20 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून बचत गटांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि महिला सक्षमीकरणाकरता सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल। असे विविध उपक्रम या ठिकाणी जळगाव DPTCच्या मार्फत या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे आणि त्याचा एक उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी देण्यात आला। 1200 घरकुलांच्या लोकांना जागा नव्हती, ती 2 दिवसामध्ये उपलब्ध केली आणि महाराष्ट्रामध्ये 100% पैसे DPTCमधून आम्ही या ठिकाणी खर्च केलेले आहे।